भवनाचा लोकार्पण सोहळा आज आपल्या गावी होतोय। आजच्या या वारकरी भवन त्या वास्तूच्या त्या भवनाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त त्या ठिकाणी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे इंगळे महाराज, तसेच आमचे गुरुवर्य गोपाळांना भास्कर महाराज, तसेच आमचे चौरे महाराज या ठिकाणी उपस्थित, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हाईस चेअरमन गोपाळरावजी अवताडे साहेब, दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत बापू अवताडे, दामाजी शुगरचे संचालक सिद्धेश्वरजी अवताडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीपजी खांडेकर, उपअभियंता आमचे वाघमारे साहेब, कुस्ती साहेब, आपल्या टोकामाळा नगरीचे सरपंच शिवाजीराव सरगर, तसेच आमचे मार्गदर्शक हेगील मामा, तसेच आमचे सहकारी रामेश्वरजी मासाळ, जिजामाता बँकेचे चेअरमन आशाताई नागणे, कल्याणजी रोकडे, तसेच डॉक्टर लक्ष्मणजी हेमाडे, या निमित्तानं आमचे उपस्थित पदोर्मी सर, सतीशजी दत्तू, मोरे सर, संजयजी माळी, हरिभाऊ कोळी, आमचे राजाभाऊ शापूरकर, सचिनजी इंगळे, पुजारी सर, बाळासाहेब नागणे, सचिन हेमाडे, ग्रामपंचायतचे सदस्य अभिजितजी लोखंडे, तसेच सुनीलजी हरवरे, त्या निमित्तानं उपस्थित म्हणजे ज्यांच्यामुळं हा वारकरी भवन त्यांच्या मागणीने, ज्यांच्या परिश्रमाने आज या ठिकाणी हा वारकरी भवनाचा शुभ लोकार्पण सोहळा होतोय, ते ज्ञानेश्वर माऊली भगरे, तसेच आमच्या मातोश्री पार्वतीजी अवताडे, त्या राजेंद्रजी मोरे आमचे भाऊसाहेब, तसेच ज्यांनी बांधलं तर म्हणजे स्वतःचं घर सुद्धा आमच्या पप्पून एवढ्या काळजीने बांधलं नाही, परंतु त्या बांधकामाचे कॉन्ट्रॅक्टर प्रवीणजी उगाडे, आम्ही त्यांना पप्पू म्हणून गेलो आणि येत्याच्या कानात मला सांगितलं 10% फुलं घेतलं, पण चांगलं काम केलंय। या उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी, सर्व वारकरी संप्रदायातले सर्व वारकरी, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, आज खऱ्या अर्थाने या मंगळवेढा ही संतांची भूमी आहे आणि पंढरपूर ही देवभूमी आहे। या संतांच्या भूमीमध्ये एक वारकरी भवन असलं पाहिजे आणि या संतांच्या भूमीमध्ये खऱ्या अर्थाने अभंग, कीर्तन, काळाचा मृदुंगाचा आवाज हा खरं म्हणजे पंढरपूर पर्यंत पांडुरंगाच्या कानावरती पडला पाहिजे, याकरता त्या वारकरी भवनाची महाराज या ठिकाणी आज स्थापना झाली आणि खऱ्या अर्थाने आज अनेक संत मंगळवेढा तालुक्यामधून आहेत। या संतांच्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी परवाच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यावेळेला वारीला आले होते त्यावेळेला गिरीश भाऊ वगैरे यांनी संत चोखामेळ्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी भरघोस निधी देऊन त्या ठिकाणी चोखामेळा स्मारकासाठी सुद्धा त्या ठिकाणी आपण एक चांगल्या पद्धतीचं स्मारक व्हावं याकरिता प्रयत्न आपण आटोकाट सध्या चालू आहे। तेही शेवटच्या टप्प्यामध्ये, कारण मागच्या आठवड्यात बैठक होणार होती, परंतु काही याच्यामुळं त्या ठिकाणी बैठक झाली नाही, परंतु येणाऱ्या काही दिवसांमध्ये ती बैठक घेऊन जवळजवळ चोखामेळा स्मारकासाठी 25 कोटीचा निधी या ठिकाणी दिलेला आहे। तो सुद्धा स्मारकासाठी एक वाटचाल चांगल्या पद्धतीनं करून ते स्मारक सुद्धा लवकरात लवकर पूर्ण करण्याचं या ठिकाणी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत। तर म्हणजे आज आपण बघतोय पंढरपूरमध्ये, आज पंढरपूर शहरामध्ये जवळजवळ हजारो कोटींचा निधी या ठिकाणी दिलेला आहे। काही लोकांचं नुकसान होणार नाही
शहरामध्ये उपनगरामध्ये 65 एकर भागामध्ये ज्या सुविधा या ठिकाणी वारकऱ्याला, कारण देशातून वारकरी या ठिकाणी हजारो किलोमीटर या ठिकाणी पायी चालून लाखो वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला या ठिकाणी पंढरपूरकडे येत असतात आणि या वारकऱ्यांची सेवा सुविधा भौतिकदृष्ट्या त्या ठिकाणी प्रत्येक वारकऱ्यांना त्या ठिकाणी सुविधा पुरल्या पाहिजेत याकरिता सुद्धा शासन भक्कमपणाने त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. परवाच झालेल्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी जे हजारो वारकरी या ठिकाणी लाखो वारकरी पांडुरंगाकडे पांडुरंगाच्या पायाची लीन होण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक वारकरी येत असतो आणि हे येत असताना या ठिकाणी प्रत्येक दिंडी चालकाला सुद्धा त्या सगळे वारकरी जमा करायचे, वारकरी जमा करून त्या ठिकाणी इथं घेऊन यायचं आणि हे घेऊन येत असताना सुद्धा खरं म्हणजे या निधीची तरतूद या ठिकाणी त्या दिंडी चालकाकडे नव्हती, परंतु या सरकारने आज या ठिकाणी वारकरी महामंडळ काढून या महामंडळाच्या वारकरी महामंडळ काढून या ठिकाणी प्रत्येक दिंडी चालकाला सुद्धा अनुदान देण्याचं सुद्धा परवाच्याच या ठिकाणी अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा त्यांनी या ठिकाणी घोषित केलेलं आहे. खरं म्हणजे आज पंढरपूरमध्ये जो वारसा आहे हा वारकरी संप्रदाय जोपासण्याचा, वारकरी संप्रदाय वाढवण्याचा, खरं म्हणजे संत नामदेव संत नामदेव तुकाराम यांच्या काळापासून या ठिकाणी बरेचशा त्या ठिकाणी मठाला आज शेकडो मठ या ठिकाणी पंढरपूरमध्ये आहे. आज महाराज आपले वास्तव महाराजांचा सुद्धा वाडा या ठिकाणी शेकडो वर्षाचा या ठिकाणी शेकडो वर्ष त्याला सुद्धा या ठिकाणी खरं म्हणजे पंढरपूरमध्ये देवकर महाराजांचा वाडा मठ असेल, देवदूत महाराजांचा अहमदनगर महाराजांचा मठ असेल, तर याला शेकडो वर्षाची परंपरा, वारकऱ्याची परंपरा या ठिकाणी आहे आणि शेकडो वर्षाची परंपरा आज वास्तव महाराज आपल्याही वाड्याला आहे, प्रत्येक मठाला या ठिकाणी आहे. परंतु आज प्रत्येक वारकरी येतो, वारकरी हा गरीब असतो, त्यांनी दिलेल्या त्या ठिकाणी त्या जी दिलेली दान असतं त्या दान दिलेल्या याच्यावरती त्या ठिकाणी त्या वाड्याचा मेंटेनन्स असेल किंवा वारकरी संप्रदाय ज्या पद्धतीनं वाढायला पाहिजे त्या पद्धतीनं त्या ठिकाणी वास्कर महाराज असतील किंवा सर्व आपण मानतोरे महाराज सगळ्यांच्या मठाला या ठिकाणी शेकडो वर्षाची परंपरा आहे. परंतु या मठाला सुद्धा या ठिकाणी आज आपल्याला सांगू इच्छितो की जे वारकरी मंडळ त्या महामंडळाचे स्थापन केलंय त्या महामंडळातून या सगळ्या वाड्याला मठाला ज्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे, वारकरी संप्रदाय जोपासण्याची आणि वारकरी संप्रदाय वाढवण्याची परंपरा आज या ठिकाणी आहे. त्या वाड्याला आणि मठाला सुद्धा या महामंडळातून विशेष निधी त्या ठिकाणी मिळवून या वाड्याचा आणि या मठांचा सुद्धा जीर्णोद्धार करण्याचं आज या ठिकाणी मी करण्याची आज ग्वाही देतो महाराज. आणि खऱ्या अर्थाने आज तुम्ही एवढं ज्या वारकरी संप्रदाय हा जोपासताय, हे जोपासत असताना आपल्या वाड्यामध्ये मी गेलो होतो तर वाड्यामध्ये जे पहिलं वैभव होतं सागवानी लाकडावरती एक कोरलेलं नक्षीकाम त्या ठिकाणी ते खरं म्हणजे बघण्यासारखं आहे. परंतु आज त्या ठिकाणी त्या असणारं सगळ्या वारकरी संप्रदाय वाढवण्या आणि जोपासण्याचं करता सुद्धा विशेष निधी म्हणून महामंडळातून आपण तरतूद करू. आपण महाराष्ट्राचा पाठपुरावा करा आणि नक्कीच या महामंडळातूनच, कारण आज शेकडो वर्षाची परंपरा या मठाला वाढायला आहे. तर यातून आपल्याला आणि माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे पॉझिटिव्ह आहे. मी तालुका अध्यक्ष असताना वारकऱ्याच्या या दिंडी चालकांना त्या ठिकाणी अनुदान देण्याचं सुद्धा घोषित केलं. आपण ती क्लिप पण बघितलं असं. मी तालुक्याच्या अध्यक्षच होतो, अध्यक्ष असतानाच ही घोषणा झालेली आहे. आणि नक्कीच यामध्ये जी आपली परंपरा आहे, जे आज माझ्याही या ठिकाणी आजोळला सुद्धा वारी पोचवण्याचं या ठिकाणी काम होतं. आमच्या आजोबांना सुद्धा म्हणजे 15 दिवसाची एखादं आई आहे राठेवाडीकडून आमच्या आजोबा किंवा आता सुद्धा आता देतील का माहित नाही, बघा बहीण पण तिथून दिल्यामुळं वारी असते पण तात्या करतील का पण महाराज आमच्या आजोळला सुद्धा
15 दिवसाची एकादश आणि महिन्याची एकादशीला सुद्धा त्या ठिकाणी वारी पोचवण्याची परंपरा या ठिकाणी आमच्याही घरात आहे आणि नक्कीच आमच्याच आहे पण अनेकांच्या घरामध्ये आहे. पण ही परंपरा आपण जोपासली पाहिजे याकरिता सुद्धा या ठिकाणी राज्य शासनानं 75 वर्षाच्या वरती ज्येष्ठ लोकांना या ठिकाणी एसटी मोफत करून या ठिकाणी या वारी सुद्धा पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आज शासन करीत आहे. शिवाय प्रत्येक गोष्टीमध्ये शासन एक चांगल्या पद्धतीनं भक्कमपणे वारकऱ्यांच्या पाठीमागं आहे. आज या वारकरी भवनाच्या निमित्तानं मी आज एवढंच सांगू इच्छितो. खरं म्हणजे हे वारकरी भवन होत असताना मी आमदार झालेल्या पहिल्यांदा माऊली आले, महाराजांचाही फोन होता, पण आल्यानंतर पहिल्यांदा वारकरी भवन द्यायचं, किती द्यायचं, एवढी किंमत देऊया, 10 लाख देऊया, 20 लाख देऊया, इथंपर्यंत चालू होतं. परंतु ज्या वेळेला खरं म्हणजे माऊलीला वाटत होतं मी देतोय का नाही, माऊलीला म्हणलं फटकर नाही, तुझं घेतलं पाहिजे तेवढं तर लगी घरी घेण्या लगी माऊलीनं बसला आहे ना. अरे ते काय झालं, आज ती वारकरी भवनाला द्यावं लागते की एवढं पैसे घेऊन आलोय मी, दिलंय आपण भरती केलं. तर पहिल्यांदा दिलं, ती जागा महाराज आपल्याला याची बदलून करावा लागला, त्याला टेक्निकली अडचण आली आणि आज या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं एक वारकरी भवन होतंय. आज महाराष्ट्रात वेगळ्या पद्धतीनं मोदी आज या ठिकाणी वारकरी भवन होतंय. मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि वारकरी संप्रदाय कशा पद्धतीनं वाढला पाहिजे, वारकरी संप्रदाय आपली जी पहिली परंपरा आहे ती परंपरा कशा पद्धतीनं टिकली पाहिजे याकरता या ठिकाणी आपण सतत प्रयत्नशील राहू एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि ज्या यापुढे कुठल्याही गोष्टीला या ठिकाणी आज आतापर्यंत चोखामेळा नगरला 11 कोटीचा निधी 11 कोटीचा निधी संत चोखामेळा नगरला दिला आणि 29 कोटीची पिण्याच्या पाण्याची म्हणजे संत चोखामेळा आणि संत दामाजीनगर आणि आंधळगाव या 3 गावासाठी 29 कोटीची पिण्याच्या पाण्याची योजना या ठिकाणी आपण ती मंजूर केली. आता जवळपास या 1 महिन्यात 2 महिन्यात त्या टाकीमध्ये पाणी पडून त्याचं सुद्धा चोखामेळा, दामाजीनगर आणि आंधळगाव या 3 गावांना या ठिकाणी हक्काचं पाणी या ठिकाणी होत 29 कोटीची योजना झालेली आहे. अनेक विकास कामं या ठिकाणी आपण करत असताना नक्कीच कारण एवढ्या वर्षाचा बॅकलॉग आपण भरून काढलाय. जवळजवळ 3000 कोटीचा निधी या ठिकाणी आपण या मतदारसंघासाठी दिलाय. आणि महाराज एवढं करून सुद्धा जर प्रश्न मला विचारला तर 100% कामं पूर्ण झालेत का, तर मी सांगेन की 100% हा विकास पूर्ण झालेला नाही. एवढ्या वर्षाचा बॅकलॉग आहे. या एवढ्या वर्षाचा बॅकलॉग या ठिकाणी आपल्याला भरून काढण्यासाठी नक्कीच अजून कारण मला 3च वर्ष मिळाले. 3 वर्षामध्ये 1 वर्ष कोरोनामध्ये गेलं. आमदाराचं काय काम असतं आणि आमदार कशा पद्धतीने काम करू शकतो या ठिकाणी मी आज या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त निधी असणारा आमदार म्हणून या ठिकाणी आहे. आणि नक्कीच या पुढच्या कालावधीत सुद्धा आपण सर्वांनी या ठिकाणी आशीर्वाद द्याल ही भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपला राहिलेला या पुढचा सुद्धा विकास अनेक कामं या ठिकाणी करायचे. पिण्याच्या पाण्याची योजना आहे, शेतीच्या पाण्याची योजना आहे. त्या ठिकाणी आपल्याला वारकरी संप्रदाय जोपासलं पाहिजे. महाराज पांडुरंगाच्या मंदिराला सुद्धा माझ्या काळात जवळजवळ 223 कोटीचा निधी पांडुरंगाच्या मंदिराला सुद्धा त्या ठिकाणी आपण दिलेला आहे. 150 कोटीचा निधी मागच्या अधिवेशनामध्ये दिलेला आहे आणि 75 कोटीचा 73 कोटीचा निधी त्या वितरित करून त्याला पांडुरंगाच्या मंदिराचं जीर्णोद्धाराचं सुद्धा काम सध्या चालू आहे. आणि अजून जरी निधी कुठे कमी पडत असेल तर त्या ठिकाणी आपण तो निधी 100% राज्य शासन असेल किंवा केंद्र शासनाकडून असेल 100% आपण घेऊन आपल्या भागातील प्रत्येक गोष्टीचा आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये आता संविधान भवन सुद्धा महाराज जवळजवळ 20 गावांना मी संविधान भवन दिलेलं आहे. आज खरं म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय आता जवळजवळ परवा राहिलेली मतदारसंघातली 32 गावं होती त्याला ग्रामपंचायत कार्यालय नव्हतं. पण 32 ग्रामपंचायतला त्या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतला ग्रामपंचायत कार्यालय देण्याचं सुद्धा त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे.
पर्यटनाच्या बाबतीत सुद्धा या तालुक्यामधून जवळजवळ आरडी असेल, सिद्धापूर असेल, भोसे असेल, डोनज असेल, खोमनार असेल, हिवरगाव असेल, अजून सभापती कुठं आहे गुजरती, दहिवडी, तर या सगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी या तालुक्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीला कोट्यावधी त्या पर्यटन त्या मंदिराला कोट्यावधी रुपयाचा म्हणजे 5 कोटीची त्याचा तरतूद आहे. काही मंदिराला 2 कोटी मिळाले, काही मंदिराला 3 कोटी मिळाले, काही मंदिराला 5-5 कोटी रुपये त्या ठिकाणी देण्याचं काम सुद्धा आतापर्यंत आपण केलेलं आहे. आणि काही ठिकाणी विरोध होत असतो आणि काही विरोधकांचं म्हणजे उपाय निधी काय पण ते फिरल्याशिवाय कळणार कसं आहे. खरं म्हणजे फिरलं पाहिजे. आणि हा फिरत असताना या ठिकाणी कारण प्रत्येक गोष्टीला सरकारी कामामध्ये आज आपण बघतोय की पहिल्यांदा मागणी येते, मागणी आल्यानंतर मंत्र्यापर्यंत जाते, मंत्र्यातनं सही होती. तुम्हाला तर सगळं माहीत आहे. सही झाल्यानंतर खाली त्या डिपार्टमेंटला येतं, इस्टिमेट होतं, इस्टिमेट होऊन त्या ठिकाणी वर परत मंजूर जातं, त्याच्यावर पैसे पडतात. पैसे पडल्यानंतर परत म्हणजे एवढा मोठा परत टेंडर आहे, टेंडर झाल्यानंतर वर्क ऑर्डर आहे, वर्क ऑर्डर झाल्यानंतर मग कामाला सुरुवात आहे. म्हणजे एवढी मोठी सरकारी प्रोसिजर आहे. त्या प्रोसिजरमधून थोडं येत राहत आहे. पण नक्कीच या ठिकाणी मी आज सांगू इच्छितो येणाऱ्या पुढच्या वर्षभरामध्ये या मंगळ आणि पंढरपूर तालुक्याचा 100% कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या निमित्तानं सांगतो. त्या वारकरी भवनाच्या आजच्या या लोकार्पण सोहळ्यानिमित्त तर म्हणजे अतिशय चांगला उपक्रम माऊली आपण घेतला. मी सगळ्यांना या निमित्तानं शुभेच्छा देतो. आणि मला जरा पुढचा कार्यक्रम आहे एकच मागणी आणखी यांची इथं टॉयलेट नाही. या वारकरी भवनला टॉयलेटसाठी शब्द देऊन म्हणतो टॉयलेट बांधायला पाहिजे. आले आल्यानं म्हणणार आता हे जागा तुम्हाला ते कसं करणार आहे आज करणार आहे महाराज. इथं काय घेतो घेतो असं काय नाही. होतंय होतंय नाही नाही तुम्ही काय टाकून ठेवत नाही. हात घेऊ नका, बाहेर कुठं घ्या. तुला कसं आहे टॉयलेटची गरज बी नाही. तुम्हाला एखादा टॉयलेट ब्लॉक जरी दिला असता आपला नगरपालिकेची ही कॅब करू मारा त्या काळजी करू नका. आणि जरी एखादा मोठा काही कार्यक्रम असला तरी सगळा टॉयलेट ब्लॉक आपल्याकडे शिल्लक आहे. तिथं ब्लॉक शिल्लक आहे. आज मुळे मला ट्रॅक्टर मोडून आणून महाराज कायम करून तुम्ही करू. तुम्ही कधी त्या ठिकाणी मला सांगा कामाला कमी पडणार नाही आमदारा. सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि पुढील कार्यक्रमाला मला जायचं आहे त्याबद्दल अध्यक्ष महाराजांची सर्वांची परवानगी घेऊन त्या ठिकाणी मी सगळ्यांना विनंती करतो. ग्रामपंचायतीमध्ये सकाळी तात्यांचं खरं म्हणजे